नोंदवला, SIT नियुक्त केली. अरे तू काय सरकार चालवणार झाला का? SIT नियुक्त केली, त्याचं पत्र कुठे आहे? त्याचं काही JR असेल, त्याचे काही सरकारनं काढलेले काही पॉइंट असतील, काही शासन निर्णय असतील, काहीच नाही. अशी गुप्त कोणची समिती हो, कोणची SIT असली ही गुप्त काम करते? म्हणजे तुम्हाला गुप्त SIT चौकशी करून त्याच्या म्हणण्यानुसार आम्हाला आता शंका यायला लागली सरकारवर. आणि विशेष करून फडणवीस साहेबांवर आणि सगळ्यात जास्त अजित दादावरती आम्हाला संशय यायला लागला की तुम्ही गुप्त SIT नियुक्त केली म्हणजे काय? तुम्हाला त्याला धुवून काढायचंय का? तुम्हाला धुवून काढायचं, शुद्धीकरण करायचंय का त्याचं? गुप्त SIT नेमून ही कोणची चौकशी? शुद्धीकरण करताय काय त्याचं? सुट्टी नाही. हो, SIT नेमले ना, SIT ना अर्ज करा कोर्टात की आम्हाला ते धरलेले 3 आरोपी घातपाताचे, मी आणि त्यो, आमच्या 5ही जणांची नार्को टेस्ट करायची. जर SIT नेमली असेल, एकतर ती नेमताना आम्हाला माहीतच पाहिजे होती, आणि तुम्ही नेमलीच असेल तर तिने पहिलं काम करा, कोर्टात अर्ज करा नार्को टेस्टची आमची. त्याच्याशिवाय सुट्टी नाही. त्याला नार्को टेस्टला घ्यायचं, तो म्हणला मला यायचंय. आता मागं सारखायचं नाही, एका बापासारखं वागायचं, चल नार्को टेस्टला.